अजब रमा राघवची जोडी। गुरुजी, गुरुजी, पुन्हा पुन्हा हात जोडून विनंती करतोय मी, हा असा अविचार नका करू गुरुजी। डॅड प्लीज, मी न केलेल्या चुकांसाठी अंकल गुरुजींची ऑलरेडी माफी मागितली आहे, पण त्यांनी ठरवूनच टाकलंय की या सगळ्यात माझा फॉल्ट। सो डॅड, माझ्या लग्नासाठी तू असे हात जोडलेले मला नाही पटणार, प्लीज। तुझ्या सुखासाठी बघा कशी उद्धटासारखी बोलतीये। अश्विनी, तोंड बंद, नाही आत निघून जा। रमा बाळा, हा तुझ्या भविष्याचा प्रश्न आहे। हे बघा गिरीश सर, मला मान्य आहे आणि हा प्रश्न आम्ही दोघं मिळून नक्की सोडवू, पण आमच्यासाठी तुम्ही हात जोडलेले मलाही नाही आवडणार। आमच्या प्रेमाचं रूपांतर नात्यात होईल ह्याची खात्री मी देतो तुम्हाला। राघवा, मी पुन्हा सांगतोय, हे लग्न होणं कदापि शक्य नाही। गुरुजी, गुरुजी, मला जरा बोलू दे गुरुजींची। गुरुजी, कोणत्याही बापासाठी त्याच्या स्वाभिमानापेक्षा, त्याच्या अहंकारापेक्षा त्याच्या मुलीचं सुख जास्ती मोठं असतं गुरुजी। मीही आजवर जे काही केलंय ना गुरुजी, ते माझ्या रमाच्या सुखासाठी केलंय। तिच्या पदरात हे सुख घाला गुरुजी, मी हात जोडून विनंती करतो। गिरीशराव, तुम्ही आलात तरी चालेल। सावकाश गिरीश सर, तुम्ही ठीक आहात ना? येतो आम्ही। नको रडूस बाळा, येऊया आपण, चल। गिरीशराव, निघताना येतो म्हणावं, जातो नाही असं आजपर्यंत मीच सगळ्यांना सांगत आलो, पण आता तुम्ही जातो म्हणणंच उत्तम, कारण यानंतर आपला कुठलाही संबंध येणार नाही। यापुढे तुमची मुलगी माझ्या मुलाला भेटता कामा नये। तुमची मुलगी नको आणि तुमचे उपकारी नकोत। आणि अतिशय महत्वाचं, येत्या 2 दिवसात तुमचं हे घर तुम्हाला परत मिळेल। हा गजानन पुरोहितचा शब्द आहे।
थांब राघवा. राघवा, हे घर परांजपेंचं आहे हे तुला माहित होतं? नाही आबा, मलाही तुमच्या बरोबरच कळलंय. हेच माझ्या डोक्यावर हात ठेवून सांगशील? आबा, तुम्ही शंका घेताय माझ्यावर? माझ्यावर इतकाही विश्वास राहिला नाहीये का तुमचा? मी तुमच्याशी खोटं बोलीन असं वाटतंय तुम्हाला? मला ऐकू दे की तुला या घराबद्दल काहीही माहिती नव्हतं. ठीक आहे आबा, मी तुमची शपथ घेऊन सांगतो, मला यातलं काहीही माहित नव्हतं. पण रमानी हे आपल्यापासून लपवून ठेवलं, यामागे तिचा उद्देश हा चांगलाच होता. तिने आधीच सांगितलं होतं आबा की माझ्या डॅडच्या घरी राहा म्हणून. पण तेव्हा तुम्ही म्हणालात ना की रमाला दिलेल्या संस्कारांच्या बदल्यात तुम्हाला कुठलाही आर्थिक मोबदला नकोय म्हणून. ती कसं आपल्या समोर सगळं या घराबद्दल खरं सांगू शकणार होती? लपवणारच ना ती आबा. तिने हा सगळा प्रयत्न केला कारण तिला तुमच्या तत्वांना ठेच लागू द्यायची नव्हती आबा. म्हणून तिने एक मध्यस्थ शोधला आणि आपल्याला हे घर मिळवून दिलं. बस राघवा. अरे गजानना, राघवचं बोलणं तरी ऐकून घे सगळं. काय ऐकायचंय ग आई? काय ऐकायचं? त्या गिरीश परांजपेंनी आणि त्यांच्या मुलीने आपल्या घराला कमी लेखण्याची एकही संधी सोडली नाही, हे ऐकायचंय का? ते काही नाही, मला आता एक क्षणही त्यांच्या उपकारात राहायचं नाही. आबा, असं बोलून कसं चालेल? आपल्या राहत्या घराचा प्रश्न आहे ना. पूजा, आपण हे घर सोडायचं म्हणजे सोडायचं. अहो, नवीन घराच्या शोधाला लागा. हे इतकं सोपं आहे का हो बाबा? अशक्य नक्कीच नाहीये कार्तिकेय. तुम्ही ठरवलं ना तर सहज शक्य करून दाखवाल. परांजपेंनी दयाबुद्धीनं दिलेलं हे घर नकोच आपल्याला. माधवा, थांब ना. आमच्या घराचा प्रश्न आहे ना, आम्ही बघून घेऊ ना. हे बघ बाबा, तुला जर ह्यांचा राग शांत करता येत नसेल ना तर अजून वाढवूही नको. हात जोडते बाबा. हा आबा, प्लीज एकदा परत विचार करा ना प्लीज. बस, याच्यावर चर्चा नकोय. माधवा, कार्तिकेय, तुमच्या ओळखीच्या लोकांकडे चौकशी करा. 1-2 दिवसात जे काही घर आपल्याला मिळेल तिथे आपण सामान हलवू. आणि हो, तुम्ही सगळे सामान आवरायलाच सुरुवात करा. काका, बाबांच्या खूप ओळखी आहेत. आपल्याला नवीन चांगलं घर नक्की मिळेल. प्रश्नच नाही. हे काय, मी लगेच फोनाफोनी करायला सुरुवात करतो. चल अश्विनी. आबा, मी लगेच सामान आवरायला घेते. श्रुती, जरा थांब. गजानना, अरे असं काय करतोयस? इतका टोकाचा विचार का करतोयस? नाही अहो, रमानी आपल्याला हे घर वेळेवर मिळवून देऊन तिचं आपल्यावर प्रेम आहे हेच दाखवलं ना. हो गजानना, अरे ठमीनी आणि तिच्या वडिलांनी आपला आत्मसन्मान जपायची काळजी घेतली, हे का लक्षात घेत नाहीयेस तू? आबा, आणि आपण काय फुकट नाही राहत आहोत, भाडं देतोय. आबा, आपली फसवणूक झाली हे मलाही मान्य आहे, पण त्यासाठी घर बदलणं हा उपाय आहे का त्याच्यावर? तुम्ही राघवला रमाशी लग्न करण्याची परवानगी नाकारली, मग आता परांजपे आपलं काहीही नुकसान नाही करू शकत. गजानना, अरे अरे ठमी किती गुणी मुलगी आहे हे विसरतोयस का तू? आई, तुझं ठमी पुराण अजून चालूच आहे का? हे बघा, घर बदलताना किती त्रास होऊ दे, पण परांजपेंनी आपल्याला दिलेल्या त्रासापेक्षा तो कमीच असेल. यापुढे मला त्या माणसांची संबंध ठेवायचा नाही. अहो, पण आपल्याला 2 दिवसात लगेच दुसरं घर मिळणार आहे का? धर्मशाळेत राहू शालिनी, पण हे घर सोडायचं म्हणजे सोडायचं.
नको रडूस बाळा. शांत. मी राघवशिवाय नाही राहू शकत. I can't live without him. आपण अंकल गुरुजींना सांगायला हवं की मी मम्मासारखी नाहीये. आपण त्यांना समजायला हवं की मी नाहीये मम्मासारखी. हो हो बाळा, होईल हा सगळं नीट. नको काळजी करूस. पण इतकं परोपरीने समजावून सांगितलं तरी गुरुजी काही समजून घ्यायलाच तयार नव्हते. माझी तर खात्री आहे बाळा, कुणीतरी ना गुरुजींच्या मनात तुझ्याबद्दल खूप वाईट साईट काहीतरी भरवलाय. तू बघितलंस ना, मी त्यांच्या समोर गुडघ्यावर बसून हात जोडून तुझ्या सुखाची भीक मागितली. आपलं सोडग, पण ते शालिनी वहिनी आणि त्यांच्या आईने सांगितलेलं सुद्धा समजून घ्यायच्या मनस्थितीत नव्हते. बाळा तू उठ. गिरीश, काय अरे, केव्हापासून वाट बघते मी तुमच्या दोघांची. झालेत ना सगळे मिसअंडरस्टँडिंग दूर? तू बोललास ना त्यांच्याशी? मग काय म्हणाले ते सांग ना. रमा, रमा, गुरुजींनी लग्नाला परमिशन दिली ना? सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत ना? लावण्या, तुझी नाटकं बंद कर आता तरी. तिथे जे काही झालंय ना लावण्या, ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालंय. तू काय काय करून आलीस तिकडे आता या वेळेला? एक मिनिट बघ जरा तुझ्या मुलीकडे, रमाकडे बघ जरा. जरा दया येत नाही का तुला तिची? फॉर गॉड सेक लावण्या, तुझी नाटकं बंद कर. आय न्यू इट. यांचे सगळे प्रयत्न वाया गेलेले दिसत आहेत. दॅट्स वंडरफुल. ओह, आय एम सो हॅपी. गिरीश, काय झालंय नेमकं तिकडे? दुसरं काय होणार पवित्रा? गजानन गुरुजींनी रमा राघवच्या लग्नाला स्पष्ट नकार दिलाय. काय? आणि हे सगळं या बाईमुळे झालंय. ही बाई जोपर्यंत आपल्या घरात आहे ना, तोपर्यंत या घरात काहीही चांगलं होऊच शकत नाही. किती वेळा सांगू की मी जे काही केलंय ते माझ्या रमासाठी केलंय, माझ्या मुलीसाठी केलंय. त्याचा परिणाम हा असा होईल असं नव्हतं वाटलं. खरंच रमा, बिलीव्ह मी. म्हणून म्हणत होते मी, म्हणून सांगत होते की मी येते तुमच्या बरोबर. अरे, त्या गजानन गुरुजींची माफी मागायला हवी होती मी आले असते ना, तर त्यांनी जी काही शिक्षा सांगितली ना ती मी भोगली असती. तुझं तोंड बंद ठेव लावण्या. बस झालं. सांग मला काय होतंय. बोल ना तुझ्या ममाशी. डार्लिंग, प्लीज टॉक टू मी. पवित्रा, जरा बघ तिच्याकडे. रमा, 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 अगं असं रडून कसं चालेल बरं? हे बघ, अशाने तुलाच त्रास होईल ना. पवित्र आंटी, तूच म्हणाली होतीस ना डॅड आल्यावर सगळं काही सॉर्ट होईल म्हणून. पण इथे तर सगळं उलटच घडतंय. उलट ही सिच्युएशन अजून बिघडली आहे. आता माझं आणि राघवचं लग्न कसं होणार आहे? रमा, तू आधी शांत हो बरं. असा धीर सोडून कसा चालेल? अगं, हीच तर परीक्षेची वेळ आहे. तुला माहितीये, जगात सगळ्यात जास्त
कशाची परीक्षा घेतली जाते? कशाची? प्रेमाची. प्रेमाला जितका जास्त विरोध होईल तितकं प्रेम घट्ट होत जातं. पवित्र आंटी, माझं आणि राघवचं प्रेम अजून वाढतच जाणार आहे, कधीच कमी होणार नाहीये. बघ, म्हणजे तुझा तुझ्या प्रेमावर आणि मुख्य म्हणजे राघववर विश्वास आहे ना? हा विश्वास असाच कायम ठेव. आणि आता डोळे पुस बरं. तू अशी रडत राहिलीस, तुझ्या डॅडना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राघवला नाही आवडणार, हो ना? आता तुला असंच ठामपणे उभं राहायला हवं, स्वतःसाठी, तुझ्या राघवसाठी आणि तुमच्या प्रेमासाठी. थँक्यू. राघव, हे किती दिवस असं चोरून भेटायचं आता? मला नाही आवडत एवढी. मग मलाही नाही आवडत आहे, पण आता काय करणार? काही दिवस आपल्याला असंच भेटावं लागलं. आबा कोणाचंच ऐकून घेत नाहीयेत, बघितलंच ना तू. आता तर त्यांना लवकरात लवकर घर सोडायचं, त्यासाठी सामान सुद्धा बांधायला सुरुवात केली त्यांनी. राघव, जर का अंकल गुरुजींनी घर सोडायचं डिसिजन घेतलं असेल ना, तर आपण लवकरात लवकर नवीन घर शोधूया. आपण नाही रमा. अरे, तू ह्या सगळ्यातच हे कळलं ना, तर घरात नवीन वादळ तयार होईल. आबा त्या घरात पाऊल ठेवणार नाहीतच, पण आम्हाला सुद्धा कोणाला येऊ देणार नाही. आधीचं घर तुझ्यामुळे मिळालं हे मला माहिती नव्हतं. तुझा हेतू खूप स्वच्छ होता रमा, पण शेवटी काय झालं? तुलाच बोलणी ऐकावी लागली ना. तुझ्याच हेतूवरती शंका घेतली गेली आणि ते मी परत होऊ देणार नाही. राघव, अरे मोठी माणसं बोलली म्हणून काय झालं? आणि तसंही आपण डिसाईड केलंय की नाही, जे काही करायचं ते दोघांनी मिळून करायचं. मग आता मी घर शोधायला तुझ्यासोबत येणार म्हणजे येणार. मग पण तुझे उपवास सुरू आहेत ना, त्यात हे अनवाणी राहण्याचं व्रत, सगळं कसं? राघव, इतके दिवस मला काही झालंय का? नाही. मग आताही नाही होणार. आणि तसंही शेवटचे 2च दिवस उरलात राघव. अगं तू जरा ऐकतेस का माझं रमा? नाही, आपण असं समजूया की देवी आई माझी परीक्षा घेते आणि काही करून मला या परीक्षेत पास व्हायचंच आहे. ना रमा, अतिशय हट्टी असतो रमा, आणि प्रत्येक वेळी ते सिद्ध करून दाखवत असतेस. आजी म्हणतात ना, आपल्यात जर का डिटर्मिनेशन असेल तर कुठलीही परीक्षा आपण एकदम इझिली पास होतो. आणि आता सुद्धा आपण हे प्रूव्ह करूया. हवं तर तू असं समज, हे सुद्धा नवरात्रीचं माझं एक व्रत आहे. देवी आईचा